नमस्कार मित्रांनो, सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहे रेणुका माता यात्रा आळसंद या गावामध्ये. आळसंद तालुका खानापूर या ठिकाणी. चला आपण जाऊया रेणुका मातेची यात्रा पाहण्यासाठी.
आता आपण जाऊया रेणुका मातेच्या मंदिरामध्ये आणि तिथलं दर्शन घेऊया आणि रेणुका मातेची मूर्ती पाहूया. श्री रेणुका देवी यात्रा आळसंद येणाऱ्या भाविक भक्तांचे यात्रेनिमित्त सहर्ष स्वागत आहे. हे आहे रेणुका देवीचं मंदिर. मंदिरात जाताना मंदिराच्या समोर एक छोटीसं मंदिर आहे. तिथे ही सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता व सुंदर अशी मूर्ती आणि रेणुका मातेचं मंदिर. या साईडला रेणुका मातेचं मंदिर आहे. आणि आज आहे रेणुका मातेची यात्रा. आणि ह्या शेजारी आहे परशुराम मंदिर. सुंदर असं शिखर आहे आणि आत परशुरामाची सुंदर अशी मूर्ती आहे व तुम्ही बघू शकता. आणि साईडला श्री दत्त महाराज यांची ही सुंदर अशी डोळण्याचं पारणं फिटलं पाहिजे अशी एक छान अशी श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती आहे. आणि इकडं शिवलिंग आहे आणि इथं नारळ फोडण्याची जागा आहे. आणि आज आहे रेणुका देवीची यात्रा आणि हे आहे रेणुका देवीचं मंदिर. आपण आतमध्ये जाऊया आणि रेणुका देवीची मूर्ती आणि पाहूया आणि दर्शन घेऊया. बघा सुंदर असं रेणुका देवीचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आणि छान मूर्ती. एवढी सुंदर आहे की डोळ्याचं पारणंच फिटलं पाहिजे एवढी छान अशी मूर्ती आहे. एकदम सुंदर अशी रेणुका मातेची मूर्ती आणि साईडला आहे डेकोरेशन सुंदर एकदम छान असं एकदम ओरिजिनल फुलामध्ये झेंडूची फुलं आणि केलेलं. तिथं साईडला शिवलिंग आहे आणि भाविक भक्तांनी इथं महाप्रसादी ठेवलेला आहे. किती छान अशी मूर्ती आहे बघा. एकदम सुंदर अशी मूर्ती. श्रीकृष्णांची इथं कृष्ण आणि राधाकृष्ण अशी मूर्ती आहे. एकदम छान असं वातावरण. एवढी छान मूर्ती आहे की बोलायचं काम नाही. एवढं असं खतरनाक मूर्ती आहे. आणि वरती हे असं झुंबर आणि असं भव्य असा देखावा केलेला छान असा. आज यात्रा असल्यामुळे खूप छान सजावट केलेली आहे. हे आहे आळसंद या गावामध्ये. आळसंद हे गाव विट्यापासून लगभग 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि पलूसमधून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इथं महाप्रसादाची सोय चालू आहे. आज यात्रा असल्यामुळे महाप्रसाद येथे ठेवलेला आहे आणि आम्ही आलेलो आहे महाप्रसादचा स्वाद घेण्यासाठी. बसलेला आहे महाप्रसाद खाण्यासाठी. या तुम्ही या महाप्रसाद घेण्यासाठी. महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही थोडा मदत म्हणून भाविक भक्तांना जेवण वाढप्याचं काम थोडं आम्ही केलेलं आहे इथे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे लाईक करून तुम्ही सांगू शकताय आणि कमेंट करून सांगू शकताय. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी सत्यवान नामदेव जावीर अँड फॅमिली यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच देवदेवतांचे अनेक व्हिडिओ नवनवीन ठिकाण नवनवीन यात्रा पाहू शकताय. धन्यवाद.